ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या काठावर आहे आणि ते ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून आजही प्रसिद्ध आहे। मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात असलेलं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा फार वेगळं आहे, कारण येथे महादेव दोन रूपांमध्ये आहेत। एक ओंकारेश्वर आणि दुसरे परमेश्वर। पुराण कथेत म्हटल्या गेल्याप्रमाणे एके दिवशी देवर्षी नारद फिरत असताना विद्यांचल पर्वतावर पोहोचले। तेव्हा विद्यांचल पर्वताला स्वतःवर खूप अहंकार होता आणि तोच त्याच्या अहंकाराने देवर्षी नारद समोर येऊन उभा राहिला आणि स्वतःच्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गाऊ लागला। तेव्हा देवर्षी नारद विद्यांचल पर्वताचा अहंकार पाहून त्याला मेरू पर्वत हा तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे असं म्हणाले। नारद मुनीच्या तोंडातून निघालेले हे शब्द ऐकून विद्यांचल पर्वत खूपच दुःखी झाला आणि त्याने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करायला सुरुवात केली। नर्मदा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी ओंकारलिंग होते त्या ठिकाणीच विद्यांचल पर्वताने 6 महिने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि त्याच्याकडे बुद्धी प्रदान करण्याचे वरदान मागितले। यासोबतच विद्यांचल पर्वताने भगवान शंकराला कायमस्वरूपी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली। तेव्हा विद्यांचल पर्वताची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान महादेव एका ओंकारलिंगातून 2 रूपांमध्ये विभक्त झाले। त्यातील एक रूप म्हणजे ओंकार आणि दुसरे पार्थिव मूर्तीमध्ये शिवज्योत रूपात स्थापित झाले, जे आजही परमेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।